बच्चा रडू नको ना. हा हा वेट 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 वेट. बच्चा का रडता तू? अगं रेश्मा असं काय करतेस? राकेशची अंगठी होती ना ती, मग तुला कोणी बोलणार आहे का त्याच्यावरनं? तुला कळत कसं नाही मीनल? ती राकेशची अंगठी असली ना तरी माझ्या बाबांनी केली होती आणि मनासारखं डिझाईन मिळत नव्हतं ना म्हणून अख्ख्या अकोल्याची दुकानं पालथी पाडली होती मी भर उन्हात. जाऊ दे तुला नाही कळणार आहे. बरं ओके मला नाही कळणार हा, पण आनाचा तरी विचार कर. तिने 10 वेळा आतापर्यंत तुला पावडर लावली आणि तू 10 वेळा रडलीस. 10 नाही 11. आणि बच्चा ऐक ना, तू रडू नको. मीना त्या थिफला पकडते डिटेक्टिव्ह बनून आणि तुझ्यासमोर आणते आणि खूप मारते. ओके आता तर नको रडू ना. रेश्मा रेश्मा काय चोर अजून याच एरियात आहे? हो मी पाहिलं मगाशी त्याला खाली फिरत होता निवांत. अरे वा, चोराला आपला एरिया आवडलेला दिसतोय. आता उद्या आपल्या एरियात फ्लॅट घेईल तो आणि आपल्या सगळ्यांना बोलवेल वास्तुशांतीला. काय तू बोलवायचं तो बोलवेलो. हे बघा आता तुम्ही सगळे सावध राहा. आणि हो घरात काय काय वस्तू गेल्या तुम्ही चेक केले का? माझा मस्कारा गेलाय. माझी सोन्याची अंगठी गेली. पास. ऍक्च्युली माझा एक शर्ट गेला, माझी जीन्स पण ते मिळालंय आता. आमचं काही नाही गेलं. अरे काही नाही गेलं काय? माझी सोन्याची अंगठी गेली आहे. तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या. अहो मॅडम अशी उभ्या कंप्लेंट नाही लिहून घेत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन यावं लागेल. आणि मी काय म्हणतो एवढी घाई काय आहे? सापडला चोरीकडे सर मिळणार आहे का लगेच तुमची अंगठी? जरा धीरे धरा. चला तुम्ही माझ्या बरोबर. मी जरा जाऊन येऊ का? कुठे? लगेच जायचंय? पण जा ना इकडेच. लाजताय कसले? आपलीच माणसं आहेत. जा जाऊन मोकळे येऊन या. तोपर्यंत मी चोर सापडतो का ते बघतो. तुम्ही या खालती. त्यांना थोडं ऑकवर्ड होतंय. तुम्ही आज जाता का? का? ठीक आहे तुम्ही दाखवा त्यांना टॉयलेट, आम्ही आज जातो. चल रे. लाजू नका, चला या कैवल्य, तू जरा दाखवतोस का त्यांना बाथरूम? दाखव ना. या ना या. ऍक्च्युली काय आमचा एक मित्र आज जाऊन बसलाय. तो बाहेर आला की तुम्ही जा मात. हो कंट्रोल होईल ना? हो हो. आशू आशू बाहेर ये. तसा येणार नाही तो. ए आशू, आशू बाहेर ये, पाहुणे आलेत. पाहुणे काय सर? आशू बाहेर ये पटकन. सुजयचा आत्ते भाऊ आलाय जो अधून मधून कुरिअर देतो. आशू आशू बाहेर ये. आशू आशू बाहेर ये. काय चक्कर बिक्कर तर येऊन पडला नाही ना? असू शकतं. मगाशी खूप अस्वस्थ होता तो. दार तोडूया. दार तोडूया का? हो हो हो. काय हो काय हो? हा ते दार तुटलं ना तर महिनाभर त्या पाठीवर विसंबून राहायला गेला मला. आणि कैवल्य तुला तर माहितीये या पाठीचा कोण किती मान राखतं ते. आशू बाहेर ये. अरे त्यांना जरा घाई आहे. हो ना? सांगा ना, ओरडा, ओरडून सांगा त्याला. आशू बाहेर ये. आशू काय झालं सुनबाई? असं डोक्यावर पदर का घेतलाय? ते डोळे आले मला. डोळे. काय डोळे आले? आता आत गेलास तेव्हा तर बरा होतास. ते आत बसलो तो अचानक आले. अचानक पाहुणे येतात, अचानक डोळे कसे आले? अचानक अक्कलदाढी येते ना, मग अचानक डोळे का नाही येऊ शकत? तुला हाताला येतील डोळे. सरका 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 सरका. कुठे गेला? चल चल चल. ए आशू. ओ तुम्ही जावा. आशू थांब. आशू. आशा माझा टॉवेल. हा आणि हे काय?
माझा टी शर्ट तुझा टी शर्ट घातलाय. टी शर्ट फेकून दिला तो जुना मोठा होतो म्हणून उगाच काय आणि टॉवेल घेतला मला मेडिकल मध्ये जायचं डोळे आले सांग काही खोटं बोलायचं नाही कळलं ना आशा मला टॉवेल मी खोटं नाही बोलत आशा मला टॉवेल दे माझा टॉवेल दे. गेला का रे? काय अरे डोळे आलेत त्याला इन्फेक्शन झालं असतं. माझा टॉवेल नेत होता. डोळे आलेत त्याला. आता काय तुमचं? सर आता जे गेले ना त्यांचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. कुठे ते आठवत नाहीये. हो हो अमीन सयानी माहितीयेत? नाही अहो केवढे मोठे अनाउन्सर आहेत रेडिओवरचे. नाही माहिती? ते आता माहित झाले. तेच होते अमीन सयानी. अच्छा. जा ना पटकन. हो सॉरी. यार दरवाजा लॉक असताना हा चोर आला कसा आत? एक्झॅक्टली. मीना आपण त्याला विचारायला पाहिजे. मीना तो सापडला ना तर आपण त्याचा डिटेल मध्ये इंटरव्ह्यू घेऊया. हो घेऊया ना आणि टीव्हीवर पण दाखवू. फार मोठा पराक्रम केला ना त्यांनी. थँक्यू सर. अरे थँक्यू काय? थँक्यू. अरे थँक्यू काय? आज तू घेऊन आला नसतास कुरिअर तर आम्हाला कळलं नसतं आमच्या घरात चोर शिरलाय म्हणून. कुरिअर उशिरा डिलिव्हर केला ना तुम्ही. हा सरबत. चोराला शोधताना तोंडचं पाणी पळालं असेल ना. प्या आता सरबत प्या. थँक्यू. काय? हॅलो. हा आशू कुठे आहेस तू? कुठे म्हणजे काय? खाली आहे. खाली म्हणजे कुठे आहेस? खाली म्हणजे टेबल खाली आहे खूप खाली आहे. मी ते मेडिकल मध्ये गेलोय ना ते ट्यूब आणायला. तू गेला आहेस पण आत्ता कुठे आहेस? रस्त्यात आहे. रस्त्यात कुठे? किती चौकशा करते मीनल. मी सांगितलं ना मी मी श्यामकडे श्यामच्या कट्ट्यावर आहे पण चाललोय मेडिकल मध्ये. काय काम आहे? हा ठीक आहे तू मेडिकलला चाललायस ना मग जरा माझ्यासाठी काळी मेहंदी घेऊन येशील का येताना? आणतो. मेसेज करायचा ना. फोन कशाला केला? आधीच डोळे आलेत माझे. ठेव फोन. डोळे आलेत मग कानाने फोनवर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? उठ उठ ते बोलवलं तुला तिकडे. 2 मंचुरियन ना आणतो लगेच आणतो. अरे चल 2 मंचुरियन चल बनव. कुठे गेला? काय? हा गरम होते ना? नाही 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 कुकर कुकिंगचा मूड आलाय माझा आज. काय सांगतो? पण तुझ्या हातचा खाऊन माझा कस्टमरचा मूड गेला तर किंवा कस्टमरच गेला तर? नाही कोणी जाणार नाही. असं काय करतो श्याम? मी चांगलं करतो कुकिंग. आता रेश्मा आल्यापासून थोडी सवय सुटली इतकंच. पण मी चांगलं करतो. टेन्शन घेऊ नको तू. हा बघ. अरे पण श्याम करू दे ना मित्राला एवढं. हा आतापर्यंत मी तुझ्याकडे कधी काहीतरी मागितलंय का? नाही. हा एवढं कुकिंग करू दे. हा आणि श्याम एक लक्षात ठेवायचं. इथे कोणी विचारायला आलं ना की मी कुठे तर इथे नाही असं सांगायचं. हा मी नाहीये कोणीच नाहीये असं सांगायचं. हा
अरे पण तू मला दिसतोयस. हो आय वॉज बट आता नाहीये. हा असं अजिबात नाही काय पण. श्याम तुला प्रगल्भाची शपथ आहे. बस मित्रा बस. तुझ्या मनाला वाटेल ते कर. कर मंचुरियन. मंचुरियन लिया तुमने मुझसे प्यार कर. ऐका ना काय काय कोणी दाढीवाला चोर बघितला का इथे तुम्ही? नाही मी नाही पाहिला कोण. अहो मी त्याला इथेच पळताना बघितलं. बघा इथे कुठेतरी असेल तो. मला माहितीये का? माझ्या दुकानात मला कुठे नेत आहे. अहो इथेच आहे. हा बघा चोर. हा बघा चाकू. ओरडू नको. चोर कोण? अरे मी चोर नाहीये. आपण चोर नाही. तू थांब जर एक मिनिट थांबा. अहो मी दुपारी तुमची गंमत करत होतो. ते घर आहे ना ते घर ते माझं आहे. मी राहतो तिथे. हा माझ्या मित्रांसोबत राहतो. याला विचार. श्याम सांग मी कोण आहे सांग. कोण आहे तू? श्याम मी आशू सांग ना. अरे कोण आहे तू? पहिल्यांदा नाही मी नाही ओळखत तुला. ऐक ना. अरे यार शब्द कसला पाळतोय. एक मिनिट थांबा तुम्ही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही चोर. नाही अरे मी खरंच सांगतोय. मी तिथे राहतो. माझे मित्र आहेत ना तिथे. चल ते सांगतील तुला. बंद कर फोन. बंद ठेव. काही नाही. काय नाही कॅरी ऑन गाइस कॅरी ऑन. ते मस्त आहे. काय नेहमी तुला फड आहे. काय टेन्शन नाही. कॅरी ऑन. ये मी तुला दाखवतो. अरे इथे राहतो मी. हा हे सगळे लोक आहेत ना माझ्या बरोबर राहतात. एकदम चांगले फ्रेंड आहे. ए सांगा रे मी मित्र आहे तुमचा. सांग. एक्सक्यूज मी तुम्ही कोण? अरे हा कुरिअरवाला आहे. तुझंच कुरिअर घेऊन आला होता. एक्सक्यूज मी मला तो कोण आहे माहिती आहे. तो आतेभाऊ आहे माझा. मी तुमच्याविषयी विचारतोय. तुम्ही कोण? हाय कल्पेश. हे काय नवीन पार्सल घेऊन आलायस आज? अहो सर हाच तो चोर तुमच्या घरी घुसलेला. हा म्हणतो की हा तुमचा मित्र आहे म्हणून. मित्र? हा आमचा मित्र? हे अॅना तू ओळखतेस का याला? हो मी ओळखते ना बॉयला. कुरिअरवाल्या दाढीवाला बॉयला नाही ओळखत मी. सगळे नेमके आता मस्करी करण्याच्या मूड मध्ये सांगा ना मी कोण येते. हा ए स्कॉलर सांग ना मी कोण आहे सांग ना. मी मित्र आहे. पार्डन मी वापरतो तो शब्द. मी मासी जी कौन है यहाँ आदमी? शक्ल से तो पैदाइशी चोर लगता है. चोर नाही याचं ऐकू नका. तो पैदाइशी चालू आहे. पण आमची ॲना एकदम इनोसंट आहे. मी विचारतो तिला. हा ॲना तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. हा हे बघ ॲना तू जर ओळखून दाखवलं ना की मी कोण आहे तर मी तुला त्याच्या बॉक्स मधली सगळी पाकिटं देईन. मग तू कचऱ्यातनं कला कर. हा कळलं. मीनल तू सांग ना. मी आशू येते. कोण आशू? ही सांगेल. हिला बहीण मानतो मी. ताई सांग ना मी कोण येते. एक मिनिट तुम्ही दूर व्हा तुम्ही. कोण आहात तुम्ही? हा आणि ताई काय लावलंय? सुजय बघ ना. ए काय करतो रे? हा आमच्या घरातल्या मुलींच्या जवळ जायचं नाही. चल बाजूला हो. ए तू फोन लाव रे पोलिसांना. एक मिनिट थांब. पोलिसांना लगेच फोन करायची गरज नाहीये. माझे मित्र असे वागतात पण माझं सामान आहे ना ते तसं नाही वागू शकत. हे बघ ही ट्रंक आहे ना ही माझी. ही गावाकडनं आणली. आणि हे सगळे कपडे आहेत ना हे माझे. हे बघ हा टी शर्ट तर एकदम परफेक्ट साईज मध्ये बसतो. हे बघ हा टी शर्ट बघ. हे बघ मी तुला घालून दाखवू का?
काय शंभर नंबर काय 100 नंबरची माझी अंडरवेअर आहे ती बाहेर तिथे वाट टाकली ती दाखवतो घालून अरे परफेक्ट बसते मला ती थांब ना बाबा अरे सांगा ना हॅलो इन्स्पेक्टर साहेब, अरे थांब ना मी कुरिअर वाला बोलतो. अहो तो चोर सापडलाय. नाही हो आम्ही त्याला धरून ठेवलंय. हो तुम्ही या. तुम्ही या. हो लवकर या. हो अरे तो पोलिसांना उठ आणि चालू लाग. आरशाकडे चालू लाग आणि बघ आरशात कोण आहेस तू. नाही ओळखता येते. अरे बघ ना मग. आशू. बघ ना बघ. हे आधी नाही का सांगायचं तुम्ही. आता काय उपयोग आहे. त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यांनी फोन लावायच्या आधीच आम्ही पोलिसांना फोन लावला होता. सांगितलं आम्ही त्यांना, म्हणलं सॉरी साहेब आमच्या घरात काय चोरबीर घुसला नव्हता. आमचा एक दाढीवाला मित्र आहे अतरंगी. त्यांनीच थोडीशी मस्ती केली. मग काय झालं. मग काय नाही. मग त्यांनी तुला मनसोक्त शिव्या घातल्या. मग त्यांना बरं वाटावं आणि आम्हालाही थोडंसं म्हणून आम्ही तुला भरमसाठ शिव्या घातल्या आणि कसं बसं पटवलं आणि केलं मॅटर सेटल. काय रे आशुतोष, मला एक सांग, टाइमपास करताना मजा आली का रे. काय मजा कसली. ह्याला उगाच आयडिया केली आणि अंगाशी आली असं झालंय. पण तुम्हाला कसं काय कळलं माझा टाइमपास. कल्पेशने सांगितलं. मग कल्पेशने आम्हाला सगळी हकीकत सांगितली. मीनाने तुला फोन लावला आणि कल्पेश तुला इथे घेऊन आला. आयला म्हणजे मग अशी ओरडू नये म्हणून ह्याचं तोंड दाबलं होतं तेव्हा आतल्यात हसत असेल माझ्यावर. हा माझ्यासारखा भोळा माणूस वाटला म्हणून याला फसवायचा प्रयत्न केलास तू. सॉरी सर. अरे सॉरी काय, तू होतास म्हणून वाचलो आम्ही. आशू तुला कळतंय का, याच्या जागी कुठलाही बदमाश माणूस असता तर डोळ्यांसमोर घर लुटून नेलं असतं. काय करणार होतो आपण. थँक्स अ लॉट यार. थँक्स काय सर, माझ्या मनाला जे पटलं तेच मी केलं. एनिवेज मी निघतो, मला खूप उशीर होतो. थँक्यू सर. थँक्यू. येस पण कुरिअर जरा वेळेत पोहोचवत जा. तुम्ही फार उशीर करता. येस. या एकदा आणि घरी परत एकत्र गप्पा मारू. येस. ओके बाय बाय. अंगठी. हो अंगठी आहे माझ्याकडेच आहे. ते किंजलच्या चुलत भावाचं लग्न आहे, त्याला अंगठी करायची होती म्हणून सॅम्पल डिझाईन साठी नेली होती. मस्कारा. मस्कारात माझ्याकडे राहू दे ना, मला दाढी विंचरायला लागतो कधी. आशू माझा दुबईहून आणलेला मस्कारा तू दाढी विंचरायला वापरतोस. हो म्हणजे हे मस्कारा काळा आहे, दाढी सुद्धा काळी आहे, तर कलर घालू का डोळ्यात. डोळ्यात नको. मीनल तू मारणारस का मला. डोळ्यात घालते मस्कारा सगळं. मारू नकोस मला, ऑलरेडी खूप मार खाल्लाय मी. हा आणि फोन सुद्धा येतोय.
हेलो, हाँ बोलो। अरे नहीं, कार्ड नहीं चाहिए मेरे को। अरे कितने बार बोलने का, मेरे को कार्ड चाहिए ही नहीं है ना। पर मैंने फॉर्म ही भरा नहीं है तो कैसे? मैं कौन? मैं गैंगस्टर हूं मुंबई का। मैं एकदम सादा, एकदम गरीब मानुस हूँ। बहुत विकट परिस्थिति में रहता हूँ। हाँ, घर में बहुत बहुत गरीबी है। हाँ, मेरे 3 बुआ है, किसी को भी चलने को नहीं आता। और दो चाचा है, दोनों काने हैं। हाँ, मैं कैसे तो भी मोल मजूरी करके ठेवला।